मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवकालामध्ये शिवकार्य आणि संत्यकार्य ही राष्ट्रनिर्मितीची द्विधारा होती. शिवकालात मराठी मुलकामध्ये दोन महान प्रवाह एकाच वेळी समाजाला दिशा देत होते. एक म्हणजे शिवकार्य आणि दुसरे म्हणजे संतकार्य होय. एकाने शौर्य, पराक्रम, स्वराज्याची ज्योत प्रज्वलित केली, तर दुसऱ्याने भक्ती, समता आणि मानवतेचा ज्योत प्रज्वलित केली. शक्तिभक्तीचा तो एक सुंदर मिलाफ होता. शिवकार्य म्हणजे अन्यायाविरुद्ध उभे राहणे, स्वधर्म, सुसंस्कृती जतन करणे, दुर्बलांच्या पाठीशी उभे राहणे, स्त्रीची सन्मान राखणे. त्यामुळे स्वराज्य आणि आपले राज्य ही भावना जनमानसामध्ये अतिशय दृढ झाली आणि संतकार्य म्हणजे विठ्ठलनामात एकरूप होणारी निर्मळ भक्ती, जात-पात, भेदभाव न मानणारी समानता, प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर पाहण्याची दृष्टी, समाजामध्ये सदाचार, शांती आणि बंधुभाव रुजवण्याचा प्रयत्न करणे. संतांच्या अमृतवाण्याने अंतःकरण शुद्ध झाले. या संतांनी मने जिंकली तर शिवरायांनी भूमी जिंकली. संतांनी संस्कार दिले तर शिवरायांनी संरक्षण दिले. त्यामुळे समाजामध्ये एकता, बंधुभाव, धर्म, संस्कृती आणि त्याचे संवर्धन झाले. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.